हॅलो माय डिअर स्टुडंट, वन्स अगेन आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओ सेक्शन मध्ये स्वागत. In the previous video lecture, we were discussed about the different aspect of the biotechnology, and today we are going to learn about the biofertilizer, animal husbandry. There are so many such topics are present on which the discussion will be going on. आहे का नाही? चला तर मग पुढे निघू आपण आजच्या महत्वाच्या भागाकडे. बेटा, बायो फर्टिलायझर आज आपल्याला शिकायचं. आता बायो फर्टिलायझर म्हणजे काय? पहिल्यांदा बायो म्हणजे जैविक आणि फर्टिलायझर याने खते. तर जैविक फर्टिलायझर म्हणजे नेमकं काय आणि ते कोण असतील? तर बेटा, फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू क्लिअर वन थिंग इन फ्रंट ऑफ यू की बायो फर्टिलायझर हे मोस्टली मायक्रो ऑर्गॅनिझमचा इथं वापर होणार आहे. The different type of the microorganisms are necessarily functioned as a biofertilizer. मग आता त्याची काही पार्श्वभूमी बघून घेऊ की बायोफर्टिलायझर का वापरायचं आहे का नाही. चलो, ड्यू टू द यूज ऑफ द बायोफर्टिलायझर इन्स्टेड ऑफ द केमिकल फर्टिलायझर, नायट्रोजन फिक्सेशन अँड द फॉस्फेट सोल्युबिलायझेशन ability of the phosphates किंवा ability of the plants are improved. का वापरायचे ते वापरण्याचं कारण सिंपल आणि साधं सोपं आहे. ठीक आहे बेटा. तर इथं सांगितलंय आपल्याला, काय सांगितलं, बायो फर्टिलायझर इन्स्टेड ऑफ केमिकल फर्टिलायझर. बायो फर्टिलायझर जर आपण वापरले इन्स्टेड ऑफ द केमिकल फर्टिलायझर. आता सध्या माहिती आहे की बेटा आपल्या शेतामध्ये असलेले जे डिफरंट क्रॉप्स आहेत, दीज क्रॉप्स आर अटॅक्ड बाय व्हेरियस टाइप ऑफ द पॅथोजन, क्रॉप पॅथोजन. फॉर एक्झाम्पल, देर इज अ अफिड, देर इज अ व्हेरियस टाइप ऑफ इन्सेक्ट, देर इज अ पेस्ट, and these type of such pathogen can cause a major harm to the plant, due to which the yield of the crop is totally decreased. बरोबर आहे ना? उत्पन्न कमी होतं. आळी कीटक, आळी असेल, कीटक असेल, वेगवेगळ्या प्रकारचे पॅथोजन्स असतील, फंगस असेल, ते काय करतात तर आपल्या प्लांट बॉडीला डिस्टर्ब करतात, म्हणजे त्यांच्या नॉर्मल ग्रोथवर आणि डेव्हलपमेंटवर परिणाम करतात. इफ प्लांट अनेबल टू ग्रो नॉर्मली अँड डेव्हलपिंग, देन देर इज अ यील्ड डिक्रीज टोटली होते. मग आपण करायचं काय? तर त्यासाठी काय करतो की नाऊ अ डेज किंवा ट्रॅडिशनली the farmers are using various type of chemical fertilizer. मग त्या केमिकल फर्टिलायझरचं काय की डिफरंट टाइप ऑफ द हार्म अदर दॅन द टार्गेट. आता टार्गेट काय होतं त्याचं बेटा? टार्गेट होतं की त्यांनी फक्त त्या इन्सेक्टला, त्या पेस्टला, व्हेरियस टाइप ऑफ पॅथोजनला किल करायचं होतं. पण ते टार्गेट सोडून देऊन दुसऱ्या गोष्टीवर खूप परिणाम होत होता. फॉर एक्झाम्पल, सॉइल पोल्युशन होत होतं, वॉटर पोल्युशन होत होतं, एअर पोल्युशन होत होतं. डिफरंट टाइप ऑफ सच हार्म शुड बी टेक्स प्लेस ड्यू टू दी सच टाइप ऑफ द केमिकल फर्टिलायझर. मग आता वी जस्ट ट्राय टू मिनिमाइज द यूज ऑफ द केमिकल फर्टिलायझर बाय द फार्मर. मग आता शेतकऱ्याने केमिकल फर्टिलायझर तर वापरलं नाही पाहिजे. ते वापरलं नसल्यामुळे डिफरंट टाइप ऑफ द पोल्युशन्स किंवा डिफरंट टाइप ऑफ द हार्म टू द एन्व्हायरमेंट हे स्टॉप झाले पाहिजे. तसेच माय डिअर स्टुडंट की आपल्या क्रॉपने आपल्याला काय जास्त दिलं पाहिजे? यील्ड पण जास्त दिलं पाहिजे. सो व्हॉट काइंड ऑफ द मेजर शुड बी टेकन हिअर? मग इथं काय करायचं? तर इथं बायो फर्टिलायझर वापरायचे. बायो फर्टिलायझर कांट कॉज एनी काइंड ऑफ द पोल्युशन, कुठल्याच प्रकारचं पोल्युशन होऊ देत नाहीत, आणि दे आर ओनली टार्गेटेड ऑन द प्लांट ऑर द क्रॉप ओनली. ठीक आहे ना? म्हणून ते बायो फर्टिलायझर वापरायचे. मग काय करतात? आता देर इज अ टू इम्पॉर्टंट टाइप ऑफ द फंक्शन्स आर परफॉर्म्ड बाय दीज बायो फर्टिलायझर. आता बघू त्यांचं मेन फंक्शन काय. आता सगळ्यांना माहिती आहे बेटा की नायट्रोजन इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टाइप ऑफ द फॅक्टर विच इज नॉर्मली रिक्वायर्ड फॉर द नॉर्मल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द प्लांट. एखाद्या वनस्पतीची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट व्हायची आहे तर त्यासाठी काय गरजेचं आहे माय डिअर स्टुडंट? ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन. बट प्लांट कांट गेट
or can't absorb that atmospheric nitrogen. मग तो ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन त्यांना घेता येत नाही. मग ते काय करतात की ते काय करतात नाही, देर इज अ सम बॅक्टेरिया विच इज प्रेझेंट इन द सॉइल लाईक रायझोबियम असेल. दॅट रायझोबियम बॅक्टेरिया कॅन ऍब्सॉर्ब these atmospheric nitrogen and convert it into nitrate and nitrites, and that nitrate and nitrite is used by then plant. आणि मग त्या प्लांट मधून नायट्राइटच्या स्वरूपात नायट्रेटच्या स्वरूपामध्ये प्लांट कॅन युटिलाइज दीज नायट्रोजन्स. आलं. मग बेटा इंटरमिडिएट आहे. ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन कडून नायट्रोजन फिक्स करायचा, दॅट नायट्रोजन विल कन्वर्टेड इनटू द नायट्राइट अँड नायट्रेट, अँड देन दॅट नायट्रेट इज अवेलेबल फॉर द प्लांट. आणि मग प्लांट त्यांना घेतात. किती सोपी गोष्ट आहे. संपलं ना, डोक्यात क्लिअर कन्सेप्ट यायला लागला बेटा. चलो आगे बढ़ते. तर नायट्रोजन फिक्सेशन जे आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊ. नायट्रोजन फिक्सेशन, दिस इज द फर्स्ट फंक्शन. हे पहिलं फंक्शन आहे. आणि बेटा सेकंड फंक्शन जे आहे ते सेकंड फंक्शन म्हणजे इथं आहे की फॉस्फेट सोल्युबलायझेशन ॲबिलिटी ऑफ द प्लांट इम्प्रूव्ह. आता तिथं काय आहे की मातीमध्ये इन द सॉइल इनसोल्युबल टाइप ऑफ द फॉस्फेट कंपाऊंड्स आर प्रेझेंट. वाक्य नीट स्लोली पुन्हा एकदा मला सगळ्यांना सांगायचे की आपण काय घेऊन, वही पेन घेत जा बेटा, वही पेन असू दे आपल्याकडं. की काय की इनसोल्युबल टाइप ऑफ द फॉस्फेट्स आर प्रेझेंट इन द सॉइल, अँड दॅट इनसोल्युबल जे काही फॉस्फेट्स आहेत, दॅट इनसोल्युबल फॉस्फेट गेट कन्वर्टेड इनटू सोल्युबल फॉस्फेट, अँड देन दीज आर अवेलेबल, मेड अवेलेबल फॉर द प्लांट. आणि मग ते प्लांटला मातीमधून घेता येतील. तर हे जे काम करतात, तर हे काम करणारे जे काही बॅक्टेरिया असतील, अल्गी असतील, फंगस असतील, व्हेरियस टाइप ऑफ बायो फर्टिलायझर्स आहेत. बायो फर्टिलायझर केवळ बॅक्टेरियाच आहेत अशातली बाब नाही. बॅक्टेरियल आहेत, अल्गल आहेत, फंगल आहेत, असे काही आपल्याला हे टाइप ऑफ द बायो फर्टिलायझर दिसतात. इथं काही आपल्या पुढे उदाहरणं आकृतीत सुंदर दिलेली आहेत. नायट्रोबॅक्टर आहे, एनाविना आहे, एझोटोबॅक्टर आहे, रायझोबियम आहे, क्लॉस्ट्रिडियम आहे, सायनोबॅक्टेरिया आहेत. हे म्हणजे आपल्याला दररोजचे परिचयाचे म्हणजे ऍक्च्युअली वी आर नॉट युजिंग ऑल दीज बायो फर्टिलायझर्स, बट वी हर्ड देम फ्रॉम सिन्स मोर दॅन 2 or 3 years. 2-3 वर्षापासून आपण त्यांना शिक्षण स्वरूपामध्ये ऐकतो. तर त्यांचं बेसिक फंक्शन ऐकायला पाहिजे आणि बेसिक फंक्शन समजून घ्यायला आपण पाहिजे. चाललो बेटा पुढे. मेनली द बॅक्टेरिया लाईक रायझोबियम, त्यांची नावं आहेत तिथं की रायझोबियम आहे, एझोटोबॅक्टर आहे, नॉस्टॉक आहे. आता हे लक्षात ठेवायचं असेल तर शॉर्ट मध्ये राणाला विरुद्ध करा नारा, काही करायचं ते करा, पण ते नावं लक्षात ठेवा. हे बॅक्टेरिया आहेत बेटा, अँड दीज बॅक्टेरिया आर नॉर्मली रिस्पॉन्सिबल. ते दोन फंक्शन करतात. सोल्युबिलाइज करतात फॉस्फेटला आणि ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन अवेलेबल करतात प्लांटसाठी. दे आर प्रेझेंट इन द सॉइल. ओके, पुढे. प्लांट लाईक ॲझोला. ॲझोला सुद्धा एक प्लांट आहे बेटा, आणि ॲझोला आर ऑल्सो युज्ड ॲज अ बायो फर्टिलायझर. हे सुद्धा बायो फर्टिलायझर म्हणून काम करतात. तसेच जेनेटिक इम्प्रुव्हमेंट ऑफ द प्लांट. माय डिअर स्टुडंट, प्लांट मध्ये जेनेटिक इम्प्रुव्हमेंट करायचं म्हणजे त्याच्या जेनेटिक मटेरियल मला मॉडिफाय करायचं. कळतंय मी काय म्हणतो? की देर आर सेव्हरल टाइप ऑफ दी अनवॉन्टेड कॅरेक्टर पजेसिंग जीन्स असतात. कॅरेक्टर पजेसिंग जीन्स म्हणजे तुम्हाला मी काल म्हणजे मागच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये सांगितलेलं आहे की वनस्पती असेल, अॅनिमल असेल, ह्युमन बिईंग असेल, एव्हरी टाइप ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ह्युमन बिईंग, अॅनिमल अँड प्लांट्स will controlled by the specific unit of the DNA, small segment of the DNA, and that DNA small segment तर त्याला बॉय आपण म्हणत असतो त्याला. आता जेनेटिक इम्प्रुव्हमेंट ऑफ द प्लांट हॅज बिकम पॉसिबल ड्यू टू बायोटेक्नॉलॉजी किंवा टिश्यू कल्चर. ओके, आता जेनेटिक इम्प्रुव्हमेंट म्हणजे काय बेटा? आपण प्लांटच्या ज्या सेल्स असतात विशिष्ट क्रॉपच्या प्लांटच्या, तर त्या सेलमध्ये जे जेनेटिक मटेरियल आहे, स्पेशली जे काही असेल ते जेनेटिक मटेरियल, तर त्या जेनेटिक मटेरियल मध्ये आम्ही काय करू शकतो? चेंज करू शकतो किंवा बदल करू शकतो. ठीक आहे बेटा. आणि बदल केल्यानंतर आता बदल म्हणजे नेमकं काय होतं?
तर बदल म्हणजे काय की अनवॉन्टेड कॅरेक्टरला पजेस करणारा, जो हार्मफुल कॅरेक्टरला, अनडिझायर्ड कॅरेक्टरला पजेस करणारा जो जीन असतो, तो जीन मॅपिंग मुळे समजून जातो. सो दॅट जीन्स नीड टू बी डिलीटेड or need to be replaced. Okay, and such things will be done with the help of biotechnology. या बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने आपण ते करू शकतो. ज्याला म्हणायचं जेनेटिक इम्प्रुव्हमेंट. जेनेटिक इम्प्रुव्हमेंट ऑफ द प्लांट हॅज बिकम पॉसिबल ड्यू टू टिश्यू कल्चर. आता टिश्यूला कल्चर करायचं, आर्टिफिशियली प्रोडक्शन ऑफ द टिश्यू. ठीक आहे बेटा, आर्टिफिशियली प्रोडक्शन करायचं आहे आपल्याला टिश्यूचं. पुढे बिसाइड दोज कॅरेक्टर इनहेरिटेड टू द नेक्स्ट जनरेशन. आणि आपल्याला काय करायचे की जे कॅरेक्टर वन जनरेशन मधून नेक्स्ट जनरेशन मध्ये जातील. सपोज दॅट की एखाद्या प्लांटवर आपण टिश्यू कल्चर टेक्निक, प्लांट मधून टिश्यू कल्चर टेक्निक करणार आहोत, आणि मग व्हॉट एव्हर द कॅरेक्टर पजेसेस जीन वी आर इन्सर्टेड इन दॅट प्लांट सेल, त्या प्लांटच्या सेलमध्ये जे आम्ही जीन्स पर्टिक्युलर कॅरेक्टरचे इन्सर्ट केलेले आहेत, तर असे जे जीन्स किंवा असे जे कॅरेक्टर आहेत ते कॅरेक्टर मस्ट बी पास्ड ऑन टू द नेक्स्ट जनरेशन. पुढील जनरेशन मध्ये ते गेलेच पाहिजे. असे गुणधर्म बघून आपण त्यांच्यामध्ये जेनेटिक इम्प्रुव्हमेंट प्लांट मध्ये करायचं. आता थोड्याशा सोप्या भागाकडे, ॲनिमल हजबंड्री, याला म्हणतात पशुपालन. पशुपालन खूप सोपं आहे, व्हेरी इझी. आता तुम्ही 10th ला आहात, तर तुमच्या बुद्धीचा विचार केला तर असे विषय म्हणजे तुमच्या बुद्धीचा अपमान आहे, कारण यू आर मेंटली टू मच मॅच्युअर टू अंडरस्टँड एव्हरीथिंग. आणि असा जो गोष्ट आहे ती एक साधी गोष्ट आहे. चलो, इथं दोन मेन मेथड्स आहेत. एक म्हणजे आर्टिफिशियल इनसेमायनेशन आणि दुसरं म्हणजे एम्ब्रियो ट्रान्सफर. मग आता हे ॲनिमल हजबंड्री, पशुपालनामध्ये देयर इज अ टू मेन मेथड्स आहेत. माय डिअर स्टुडंट, आर्टिफिशियल इनसेमायनेशन म्हणजे काय? आता समजा, सपोज दॅट की आपल्याकडे एक बैल आहे. बैलला इंग्लिश मध्ये आपण बुल म्हणू. तो एक्झॉटिक आहे. एक्झॉटिक मीन्स तो परदेशी आहे, म्हणजे फॉरेनचा आहे, इंडियन बिलॉंगिंग नाही. आपण काय करणार आहेत, वी नीड टू कलेक्ट द सीमेन विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. त्याचं सीमेन, त्या बुलचं सीमेन काढणार आहेत आर्टिफिशियली, अँड दॅट सीमेन इज इन्सर्टेड इनटू वजाइना ऑफ इंडियन काऊ. इंडियन काऊ, भारतीय गायीच्या वजाइनामध्ये आपल्याला त्याला इन्सर्ट करायचं आहे. मग आता याच्यामध्ये फिजिकली मेल आणि फिमेल एकत्र आले होते का? नो. फिजिकली मेल फिमेल एकत्र न येता सुद्धा artificially we are inserted the semen of that exotic bull into the cow by artificial way. So this type of the process is considered as a artificial insemination. Semen means sperm plus other secretions of glands. ठीक आहे ना, याला सीमेन असं म्हणू, वीर्य. नेक्स्ट, एम्ब्रियो ट्रान्सफर. आता आर्टिफिशियली एम्ब्रियो तयार केले जातात. आता एम्ब्रियो तयार करण्यासाठी मेल फिमेलच्या सेल पाहिजे आहेत, गॅमिट सेल. त्यांचं काय केलं जातं, तर एकत्रीकरण केलं जातं, झायगोट वगैरे फॉर्मेशन केलं जातं. अँड देन दीज एम्ब्रियो आर ट्रान्सफर्ड टू द युटेरस ऑफ अदर मदर. मग त्या दुसऱ्या गायीच्या युटेरस मध्ये, गर्भाशयामध्ये त्या एम्ब्रियोला टाकलं जातं. ठीक आहे. तर दीज आर द टू इम्पॉर्टंट और द मेन टाइप ऑफ the methods present in or found in or in studied in the animal husbandry. चला पुढे. आता त्यानंतर जायचं बेटा माय डिअर स्टुडंट इकडे. काय इकडे? हे का करायचं? आता जे दोन पद्धती आहेत त्या काय करायच्या बेटा? इट हेल्प टू इम्प्रूव्ह बोथ क्वांटिटी अँड क्वालिटी. मग ती गायच्या बाबतीमध्ये आपण हा प्रयोग केलेला असेल तर आपल्याला चांगल्या प्रकारची क्वालिटी अँड क्वांटिटी मध्ये वी गेट मिल्क. इफ वी आर डुईंग, मग त्या गायीपासून तयार होणारे जे काही हे आहेत, तिची वासरं आहेत किंवा तिचे जे काफ आहेत, तर हे काय तयार होणार की ते चांगल्या क्वालिटीचे आणि क्वांटिटीचं मीठ बनवणार. जर समजा आपण हा प्रयोग वूल शिपच्या बाबतीमध्ये करत असाल तर शिप सुद्धा आपल्याला गुड क्वांटिटीची
आणि क्वालिटीचं ऊल देणार आहेत. तर त्यासाठी हा प्रयोग केला जातो. खूप चांगली गोष्ट आहे, साधी आहे. सिमिलरली ॲनिमल विथ मोर स्ट्रेंथ, ह्याच पद्धतीनं ॲनिमलकडे मोर स्ट्रेंथ आहे, स्ट्रेंथ हॅव बीन डेव्हलप्ड फॉर द हार्ड वर्क. आणि मग त्यांच्यासाठी काय की जे काही ॲनिमल्स हार्ड वर्क करतात, फिजिकल वर्क मोर करतात, तर त्यांच्यासाठी मोर स्ट्रेंथ गरजेची आहे. अँड दॅट मोर स्ट्रेंथ शुड बी डन किंवा शुड बी ऍडेड विथ द हेल्प ऑफ जेनेटिक मॉडिफिकेशन. तर जेनेटिक मॉडिफिकेशनच्या माध्यमाने आपण त्यांना सुद्धा काय करू शकतो माय डिअर स्टुडंट, ऍड करू शकतो. ठीक आहे, चलो हे तर एकदम छान कळलं असं मला नक्कीच वाटतं. ह्युमन हेल्थ कडे जाऊ. ह्युमन हेल्थ काय म्हणते त्याबद्दलची आपण चर्चा करू. डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट ऑफ द डिसीज आर टू इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट ऑफ द ह्युमन हेल्थ मॅनेजमेंट. बरोबर आहे. ह्युमन हेल्थ मॅनेजमेंट मध्ये देर इज अ टू इम्पॉर्टंट टाइप ऑफ द ऍस्पेक्ट्स आहेत, अँड दीज टू ऍस्पेक्ट्स आर डायग्नोसिस. डू यू अंडरस्टँड माय डिअर स्टुडंट, डायग्नोसिस म्हणजे काय? Diagnosis means identification of the disease. Suppose that early in the morning I have a different type of the symptom. I will unfortunately got vomiting, I got headache, okay, body pain, everything. Along with these symptom, I visit the doctor, and doctor carried out the various type of the test related to the symptoms. Okay, finally डॉक्टर फाइंड आउट दॅट एक्झॅक्ट व्हॉट हॅपन टू मी. मला काय झालं, मी सकाळी सकाळी डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरनं सगळं चेक केलं आणि ते काही जे टेस्ट आहेत व्हेरियस टाइप ऑफ टेस्ट कॅरीड केल्या, आणि फायनली डॉक्टर अंडरस्टँड दॅट की व्हॉट हॅपन टू मी. ओके, दिस इज द डायग्नोसिस. अकॉर्डिंग टू माय सिम्पटम डॉक्टरनं ओळखलं की मला काय झालं. नंबर 2, दिस इज द डायग्नोसिस. ट्रीटमेंट, नाउ ही शुड व्हेरी वेल नोन दॅट द फर्दर वे, पुढचा काय मार्ग आहे, हाऊ टू ट्रीट हिम, मला कसं ट्रीट करायचं आहे. देन त्यानं ते वापरलं. तर हे 2 ऍस्पेक्ट आहेत. हे 2 ऍस्पेक्ट माय डिअर स्टुडंट कुठे येतात रे बेटा? ह्युमन हेल्थ मध्ये येतात. फार सोपी गोष्ट आहे, सांगायची गरज नाही. इकडे नेक्स्ट, बायोटेक्नॉलॉजी हेल्प टू आयडेंटिफाय द रोल ऑफ द जीन. आता आपल्याकडे काय आहेत, काही जेनेटिक डिसऑर्डर असतात. ठीक आहे, तर एखाद्या डिसीज मध्ये रोल काही असतो का जीनचा? नक्कीच असतो बेटा. त्याच्यामध्ये प्रोग्रेसर आणि नॉन प्रोग्रेसर, देर इज अ 2 टाइप ऑफ द जीन्स इज प्रेझेंट, अँड दॅट अकॉर्डिंग टू प्रेझेन्स ऑफ सच जीन्स द डिसीज डेव्हलपमेंट इज टोटली डिपेंडंट. मग आता डिसीजचं डेव्हलप आपल्या बॉडीमध्ये होणं हे कशावर डिपेंड आहे? जीन्सवर डिपेंड आहे. म्हणून आपल्याकडे प्रोग्रेसर आणि नॉन प्रोग्रेसर जीन काही डिसीजच्या बाबतीमध्ये आहेत. ठीक आहे, बायोटेक्नॉलॉजी काय करते तर आयडेंटिफाय करते रोल ऑफ द जीन इफ एनी इन डिसीज ऑफ द पर्सन. ठीक आहे, एखाद्या व्यक्तीच्या रोगामध्ये रोल जीनचा काय आहे. डायग्नोसिस ऑफ द डायबिटीज अँड हार्ट डिसीजेस हॅज बिकम पॉसिबल टू बिफोर ऑनसेट ऑफ द सिम्पटम विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीनं आपल्याला जो डायबिटीस नावाचा रोग आहे किंवा हार्ट डिसीज आहे, तर हे डिसीज आपल्याला काय करता येते, सुरुवात होण्याच्या अगोदरच विथ द हेल्प ऑफ द बायोटेक्नॉलॉजी आपल्याला समजू शकतं. सोपी गोष्ट आहे, अजिबात अवघड नाही. ठीक आहे, डायग्नोसिस कळलं, हे डायबिटीसचं डायग्नोसिस करायचं किंवा हार्ट डिसीज हॅज बिकम पॉसिबल इवन बिफोर द ऑनसेट ऑफ द सिम्पटम. सिम्पटम येण्याच्या पूर्वीच आपल्याला हे सगळं करता येतं, फक्त त्याला बायोटेक्नॉलॉजीची मदत लागते. चला, डायग्नोसिस ऑफ द डिसीज लाईक एड्स. आता एड्स सारखा डिसीज आहे, डेंगी सारखा डिसीज आहे, कॅन बी डन विद इन अ फ्यू मिनिट्स. म्हणजे काही मिनिटांमध्येच आपण काय करू शकतो की त्या डिसीजचं डायग्नोज करू शकतो, म्हणजे त्याला आयडेंटिफाय करू शकतो. असे टेस्ट वगैरे डेव्हलप झालेले आहेत. हेन्स ट्रीटमेंट कॅन बी डन ऍट द अर्लिएस्ट. आणि त्याच कारणामुळे मग आपली जी ट्रीटमेंट आहे ती अर्लिएस्ट करता येते आपल्याला, लवकरात लवकर. ठीक आहे, चलो आता व्हेरियस मेडिसिन्स आर युज्ड फॉर, वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन्स आर युज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ डिसीज. माहिती आहे बेटा, खूप डिसीजेस आहेत, त्यांचे जे मेडिसिन्स आहेत ते आपल्याला माहिती आहेत की ते ट्रीटमेंटसाठी वापरले जातात, त्यात काही नवीन नाही. उदाहरण दिले, हार्मोन
लाईक इन्सुलिन. आता बेटा इन्सुलिन हा हार्मोन आहे आणि एक प्रकारचा प्रोटीन बी आहे. तुम्हाला माहिती आहे इन्सुलिन कोण तयार करतं? इन्सुलिन तयार करतात बीटा सेल. बीटा सेल कुठे असतात माहिती आहे? बीटा सेल प्रेझेंट इन पॅनक्रियाज. पॅनक्रियाज आणि स्वादुपिंड. अँड देअर इज अ हार्मोन named as a insulin produced by the beta cell of the pancreas. Pancreasच्या beta cell त्यांना तयार करतात. And that insulin is used for the diabetes patient. डायबिटीज पेशंट साठी ते वापरलं जातं. आता ह्या इन्सुलिनला थोडीशी हिस्ट्री आहे. व्हॉट काइंड ऑफ द हिस्ट्री इट हॅज? फॉर एक्झाम्पल, insulin was being collected from the pancreas of horse, especially dead horse. Pancreas of the horse. पूर्वी काय व्हायचं माय डिअर स्टुडंट? तर पूर्वी जे पिग असतात, पिग डुक्कर आणि गाय यांच्या पॅनक्रियाज मधून ते एक काय केले जातात तर काढले जात होते. दिस इज द अर्लियर टाइप ऑफ कलेक्शन ऑफ इन्सुलिन फ्रॉम द डिफरंट एनिमल्स पॅनक्रिया. ठीक आहे. आज अलीकडच्या काळात आज तसं आहे का? नाही. Nowadays, due to the biotechnology, insulin can be prepared with the help of the bacteria. आता इन्सुलिन काय केला जायला बॅक्टेरियामध्ये कडून मिळवला चाललाय विथ द हेल्प ऑफ द बायोटेक्नॉलॉजी. सहज डोक्यात आलं की बॅक्टेरिया कसा हा इन्सुलिन बनवेल, बरोबर ना? तर काय केलं जातं, ह्युमन मध्ये इन्सुलिन प्रोड्युसिंग जीन असतात. that gene is inserted into the plasmid of that bacteria. म्हणजे त्या बॅक्टेरियामध्ये काय केलं जातं, आम्ही त्या बॅक्टेरियामध्ये हा मानवामध्ये इन्सुलिन प्रोड्यूस करणारा जीन टाकतो. then that bacteria become modified आणि undergoes the process of multiplication of that bacteria. several copies of these genes are produced. आणि मग ते बॅक्टेरिया काय करेल की, कारण हा जो गुणधर्म आहे तो त्याच्यात बी दिसेल, म्हणजे इन्सुलिन प्रोडक्शन बॅक्टेरियाकडून मिळेल. ठीक आहे. फॉर दिस पर्पज ह्युमन इन्सुलिन जीन हॅज बीन इन्सर्टेड इन टू द जिनोम ऑफ द बॅक्टेरिया. इन द प्रिव्हियस लेक्चर आपल्याला माहिती होतं किंवा आहे की बेटा तिथं आपण सांगितलं होतं जिनोम म्हणजे काय. The complete genetic constitution, complete genetic material of an organism is considered as a genome. मग त्या बॅक्टेरियाच्या जिनोम मध्ये, मानवामध्ये बॅक्टेरियाच्या जिनोमच्या मध्ये मानवात तयार करणारा जो काही जीन्स आहे ज्याचं नाव आहे की ह्युमन इन्सुलिन जीन, तो त्याच्यात टाकायचा. मग बॅक्टेरिया इन्सुलिन तयार करायला सुरुवात करेल आणि मग तोच इन्सुलिन मग आम्ही एक्स्ट्रॅक्ट करून घेणार. त्यानंतर various vaccine and antibodies also produced in the same way. वेगवेगळ्या प्रकारच्या अँटीबायोटिक्स आहेत आणि वॅक्सिन्स आहेत, सेम वेनं प्रोड्यूस केल्या जातात, सेम पद्धतीनं तयार केल्या जातात. ठीक आहे बेटा. आता जाऊ पुढे. आम्हाला वॅक्सिन आणि वॅक्सिनेशन काय आहे या संदर्भामध्ये चर्चा करायची आहे. वॅक्सिन आणि वॅक्सिनेशन काय आहे? चला तर मग ठीक आहे, बघू बेटा काय. पहिलं आहे पुढं, वॅक्सिन हा एक अँटीजन कंटेनिंग मटेरियल आहे. आता सध्या जो डिसीज चालू आहे त्या डिसीज मध्ये सुद्धा आपल्याला वॅक्सिन तयार झालेली दिसत आहे. तर ती वॅक्सिन म्हणजे काय असतं, लस म्हणजे काय, तर अँटीजन कंटेनिंग मटेरियल. माय डिअर स्टुडंट, डू यू वॉन्ट टू नो दॅट की व्हॉट इज द मिनिंग ऑफ द अँटीजन? अँटीजन इज द स्पेसिफिक टाइप ऑफ प्रोटीन प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ दॅट पॅथोजन. तुम्हाला व्याख्या कुठे लिहायची असेल तर लिहून घ्या. अँटीजन इज द स्पेसिफिक टाइप ऑफ द प्रोटीन प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ द पॅथोजन. एखाद्या पॅथोजनच्या, आता कोरोना व्हायरस बी असेल, या कोरोना व्हायरसच्या जे काही पृष्ठभाग आहे सरफेस त्याच्यावर प्रेझेंट असलेलं जे काही प्रोटीन आहे दॅट प्रोटीन इज अँटीजन. ओके. आता वॅक्सिन आपण का घेतो? ओके बेटा, वॅक्सिन का घेतो? तर वॅक्सिन घेण्याचे कारण आहेत बरेच, की त्यासाठी आपण काय करतो की वॅक्सिन गिवन टू अक्वायर आयदर परमनंट ऑर द टेम्पररी इम्युनिटी. परमनंट म्हणजे काय की आयुष्यभर मी एखादी लस घेतली एखाद्या डिसीजच्या आणि किंवा पॅथोजनच्या अगेन्स्ट, तर मला लाईफ टाइम आय विल नॉट एन्काउंटर्ड विथ द पर्टिक्युलर डिसीज.
त्या पर्टिक्युलर डिसीज मला आयुष्यभर होणार नाही. अँड देर इज अ अदर टाइप ऑफ वॅक्सिन इज ऑल्सो प्रेझेंट विच इज अ टेम्पररी टाईप, जी 6 महिन्याची असेल, वर्षाची असेल, एक लिमिटेड टाइम स्पॅन त्याला असेल आणि त्याच्यानंतर परत ती घ्यावी लागेल किंवा त्याच्यामध्ये मॉड्युलेट करावं लागेल. ठीक आहे. ट्रॅडिशनली वॅक्सिन्स वेअर प्रिपेअर्ड विथ द हेल्प ऑफ द पॅथोजन. पारंपरिकरित्या जी वॅक्सिन बनवली जात होती पूर्वी, तर ती पॅथोजनच्याच मदतीनं बनवली जात होती डायरेक्ट. मग त्या पॅथोजनला काय केलं जात होतं त्याबद्दलची चर्चा. कम्प्लिटली और पार्शियली किल्ड पॅथोजन वेअर युज्ड इन द वॅक्सिन. कम्प्लिटली किंवा पार्शियली, एखाद्या कुणाला एखाद्या पॅथोजनला आम्ही कम्प्लीट किल करायचं किंवा त्याला अर्धवटरित्या किल करायचं, त्याला अटेन्युएटेड असे सुद्धा म्हणतात, अटेन्युएटेड. मग तो पॅथोजन वापरायचा आणि लस तयार करायची. हाऊएव्हर ड्यू टू दिस देअर वेअर चान्सेस ऑफ कॉन्ट्रॅक्टिंग द डिसीज. आता पोलिओच्याच बाबतीत असं घडलेलं आहे की अशा पद्धतीने लस तयार केल्यामुळे की चान्सेस ऑफ कॉन्ट्रॅक्टिंग द डिसीज झालेला आहे, म्हणजे परत तो डिसीज झालेला आढळला. कोरोनाच्या बाबतीत बी असंच व्हायला लागलेलं आहे की लस घेऊन सुद्धा हे व्हायला लागलेलं आहे. ठीक आहे. इन केस ऑफ सम पर्सन, हेन्स an alternative scientist tried to artificially produce the vaccine with the help of the biotechnology. मग बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने काय करत आहेत सायंटिस्ट की कृत्रिमरित्या, म्हणजे देर इज अ नो चान्स, त्या व्हायरसचा, त्या बॅक्टेरियाचा, पॅथोजनचं काही घेणे देणं नाही. तर बाय युझिंग द बायोटेक्नॉलॉजी दे ट्राय टू प्रोड्यूस, त्यांनी काय करायला लागलेत की प्रोड्यूस करायचा प्रयत्न करायला लागलेले आहेत वॅक्सिनला. फॉर दिस पर्पज, मग आता ह्याची कशी करायची सर ही, तर सायंटिस्ट प्रोड्यूस द अँटीजन इन द लॅबोरेटरी. आता तो काय करायला लागलेत की जो अँटीजन प्रेझेंट असतो बेटा पॅथोजनच्या सरफेसवर, त्याचं केमिकल स्ट्रक्चर लक्षात घेऊन सच केमिकल सच अँटीजन इज प्रोड्यूस्ड इन द लॅबोरेटरी विथ द हेल्प ऑफ द जीन आयसोलेटेड फ्रॉम द पॅथोजन. आता काय करायला लागले, बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल, फंगस असेल किंवा डिफरंट टाइप ऑफ द पॅथोजन्स असतील, त्यांच्यामध्ये अँटीजन कोण प्रोड्यूस करतं. मग वी नीड टू फाइंड आउट द नेम ऑफ दॅट अँटीजन, नेम ऑफ दॅट पर्टिक्युलर जीन्स विच प्रोड्युसेस, विच आर एबल टू प्रोड्यूस दी अँटीजन. अँटीजनला प्रोड्यूस करणारा तो जीन कोणता आहे, तो पॅथोजन मधला आम्ही शोधणार, तो जीन बायोटेक्नॉलॉजीच्या माध्यमाने बाहेर काढणार आणि त्याच्यापासून आम्ही वॅक्सिन बनवणार. ठीक आहे बेटा, चलो. द सेफर वॅक्सिन आर बीइंग प्रोड्युस्ड, आणि असं केल्यानंतर वॅक्सिनचे रिझल्ट हे सेफ पद्धतीचे भेटलेले आहेत. नाऊ प्रोटीन, ज्याचं नाव आहे दॅट इज अँटीजन, तर इज इंजेक्टेड इन द प्युअर फॉर्म. आता तो प्युअर फॉर्म मध्ये इंजेक्ट केला झाला, इंजेक्ट इन्स्टेड ऑफ द किल्ड और सेमी किल्ड पॅथोजन. आता आपण डायरेक्ट प्रोटीन देतोय लस मध्ये. इन द इनिशियल period, in the traditional period, there is a injection of partially killed or completely killed pathogen. But nowadays, due to the development of biotechnology, it is possible to produce the protein antigen which can directly inject to the patient or directly inject to the person. म्हणजे आता पॅथोजनला इंजेक्ट करण्याची गरज नाही, त्याच्यातून काढलेला जो जीन होता, ज्या जीनने तयार केलेला प्रोटीन ज्याचं नाव होतं अँटीजन, तो अँटीजन आता आम्ही डायरेक्ट देऊ शकतो विथ द हेल्प ऑफ द बायोटेक्नॉलॉजी. ठीक आहे. दिस प्रोटीन कीप पर्सन अवे फ्रॉम द डिसीज, ओके, बाय कीपिंग द इम्युन सिस्टीम. मग आता आपल्याकडे काय असतं की वॅक्सिन काय करत असते की वॅक्सिनचा जो अँटीजन आहे, त्या अँटीजनमुळे आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असलेल्या ज्या WBC आहेत, त्या WBC स्पेशली बी सेल, दॅट बी सेल बिकम ऍक्टिव्ह, आणि बी सेल प्रोड्युसेस द अँटीबॉडी, आणि बी सेल काय करत असतात की अँटीबॉडी प्रोड्यूस करत असतात, आणि त्याच्यानंतर दॅट बी सेल और द अँटीबॉडी सेंड द सिग्नल टू दी मॅक्रोफेजेस. मॅक्रोफेजेसला सिग्नल दिले जातात आणि मॅक्रोफेजेस येऊन त्या जो पॅथोजन आहे त्याला एंगल्फ करून टाकतो आणि डिस्ट्रॉय करतो. ही एक त्याची छान अशी मेकॅनिझम आहे. यातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे 12वी मध्ये शिकायला मिळणार आहेत. ऑल दीज थिंग्स आर अगेन विल बी लर्निंग इन अ डिटेल्ड मॅनर
in 12th science. Okay, चलो. Thus the injecting antigen is the safest way of the vaccination. म्हणून हा वॅक्सिनेशनचा कसा आहे, सेफेस्ट वे आहे. पुढे, वॅक्सिन प्रोड्युस्ड विथ द हेल्प ऑफ द बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने तयार केलेली जी वॅक्सिन आहे ती थर्मोस्टेबल आहे अँड रिमेन ऍक्टिव्ह फॉर द लॉंगर ड्युरेशन. आता कोणकोणत्या रोगाच्या संदर्भात ही बनवलेली आहे? उदाहरणामध्ये पोलिओचा डिसीज असेल, हेपाटायटिस असेल, कावीळ आपण त्याला म्हणतो, या डिसीजच्या बाबतीतल्या रस प्रभावी आहेत. पुढे, एडिबल वॅक्सिन आता आपल्याला शिकायचं आहे. एडिबल वॅक्सिन, हो, सोपी गोष्ट आहे. वर्क ऑन द प्रोडक्शन ऑफ द एडिबल वॅक्सिन इज इन प्रोग्रेस मध्ये आहे सध्या. आता ते कार्यरत आहे, प्रगतीपथावर आहे. काय म्हणजे एडिबल लस? हो. प्रेझेंटली पोटॅटो आर बिंग प्रोड्युस्ड विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. हे पोटॅटो आर बिंग प्रोड्युस्ड, बटाटा तयार केला चालला बायोटेक्नॉलॉजीच्या. आणि त्या बटाट्यामध्ये दीज पोटॅटो आर कॉल्ड ॲज ट्रान्सजेनिक पोटॅटो. आणि त्या पोटॅटोला आपण म्हणणार आहे तर ट्रान्सजेनिक पोटॅटो. का? कारण त्याच्या जेनेटिक मटेरियल मध्ये आपण काहीतरी ट्रान्सफर केलेलं आहे म्हणून ट्रान्सजेनिक. ओके, जेनेटिक मटेरियल मध्ये ट्रान्सजेनिक आणि प्रोड्यूस केलाय बटाटा म्हणून तो पोटॅटो. ठीक आहे, आगे बढो. काय होतं ते केल्यानं? These potato will act against the bacteria like Vibrio cholerae and Escherichia coli. आता ह्या दोन पॅथोजन मुळे जे होणारे रोग आहेत त्या पॅथोजन मुळे होणाऱ्या रोगाच्या विरुद्ध ऍक्ट करतात हे बटाटे, ऍक्ट करतात. ओके, कन्झम्पशन ऑफ दीज रॉ पोटॅटो म्हणजे कच्चे पोटॅटो खायचे, त्याची भाजी किंवा त्याला शिजवून खायचं नाही. कन्झम्पशन ऑफ दीज रॉ पोटॅटो जनरेट द इम्युनिटी, प्रतिकार शक्ती जनरेट करतात आपल्या बॉडीमध्ये अगेन्स्ट द कॉलरा डिसीज अँड ई कोलाई डिसीज. ई कोलाई मुळे होणाऱ्या डिसीज मुळे माय डिअर स्टुडंट ते आपल्या बॉडीमध्ये काय जनरेट करतात रे? इम्युनिटी. म्हणजे तुम्हाला कॉलरा होणार नाही, तुम्हाला ई कोलायमुळे जेवढे काही डिसीज होतात ते अजिबात होणार नाही. ओके, का? तर तो पोटॅटो खायचा. बरं, एक प्रश्न आला असेल की सर त्याला रॉ का खायचं? तर रॉ खाण्याचं कारण काय आहे की आपण ज्यावेळेस त्याला द प्रोसेस ऑफ कुकिंग बाय प्रोव्हाइडिंग टू मच ऑफ द हीट, मग हीट जास्त दिल्यामुळं त्यामध्ये प्रेझेंट असलेले जे काही प्रॉपर्टीज आहेत ती प्रॉपर्टी ही लॉस्ट होऊ शकण्याचे चान्सेस असतात किंवा रिलायबिलिटी लेस होते. त्यामुळे हीटला त्याला हे नाही, कारण हे थर्मोस्टेबल पाहिजे. आता जायचं बेटा पुढे ट्रीटमेंटकडे. बायोटेक्नॉलॉजी युजफुल फॉर द प्रोडक्शन ऑफ हार्मोन लाईक इन्सुलिन बीटा सेल तयार करते बेटा, सोमॅटोट्रॉपिन. ओके, आणि त्यानंतर ब्लड क्लॉटिंग फॅक्टर. आता देयर आर ब्लड क्लॉटिंग फॅक्टर डिफरंट आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे फॅक्टर्स आहेत. तर ते सगळे फॅक्टर जे आहेत ते फॅक्टर तयार करण्यासाठी किंवा सोमॅटोट्रॉपिन हार्मोन असेल, त्यानंतर इन्सुलिन असेल, या गोष्टी तयार करण्यासाठी आपल्याकडे बायोटेक्नॉलॉजीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आता माय डिअर स्टुडंट आपल्याला चर्चा करायची आहे ह्या इंटरफेरॉनच्या संदर्भात, ज्याला IFN असे आपण शॉर्ट मध्ये म्हणतो, इंटरफेरॉन. चला काय बघू. दिस इज अ स्मॉल साइज्ड प्रोटीन मॉलिक्यूल. बघा, हे स्मॉल साइज्ड प्रोटीन मॉलिक्यूल आहेत. बरं, म्हणजे इंटरफेरॉन प्रोटीन्स आहेत का? हो. युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ व्हायरल डिसीज, आणि त्यांचा व्हायरल डिसीज मध्ये यूज केला जातो. आता ज्यांच्या बॉडीमध्ये तयार होत नाही त्यांच्या बॉडीमध्ये, आणि ज्यांच्या बॉडीमध्ये ते प्रोड्यूस होतात त्यांना गरज नाही इंटरफेरॉन बाहेरून घेण्याची. दीज आर प्रोड्यूस्ड इन ब्लड, ते रक्तात तयार होतात. प्रश्न पडला असेल की रक्तामध्ये कोण तयार करतं? तर बेटा ज्या सेलला व्हायरसचं इन्फेक्शन झालेलं आहे, प्लीज विशेष लक्ष द्या, दोज सेल विच इज व्हायरस अटॅक्ड, व्हायरस न अटॅक आहे किंवा व्हायरस इन्फेक्टेड सेल प्रोड्युसेस सच टाइप ऑफ द इंटरफेरॉन. ठीक आहे. मग आता बेटा त्याच्यामध्ये याला सिग्नलिंग प्रोटीन असे सुद्धा म्हणतात. इंटरफेरॉन इज सिग्नलिंग प्रोटीन, म्हणजे सिग्नल देणारे प्रोटीन आहे. त्याच्यामध्ये बेटा प्रकार असतात, अल्फा प्रोटीन, बीटा प्रोटीन. हे दोन प्रकारचे जे प्रोटीन्स आहेत, अल्फा अँड बीटा प्रोटीन किंवा अल्फा आणि बीटा इंटरफेरॉन,
तर त्यांना तयार करतात व्हायरसने इन्फेक्ट झालेल्या सेल. आणि तिसरा आहे गॅमा, तर त्याला आपण म्हणू की गॅमा इंटरफेरॉन, तर ते तयार करतात. उदाहरणामध्ये आपल्या टी सेल आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बेटा दुसरं नॅचरल किलर सेल आहेत, नॅचरल किलर सेल्स, मॅक्रोफेजेस. या जे सेल्स आहेत त्या सेल काय तयार करतात, अशा पद्धतीचे इंटरफेरॉन तयार करतात. However, nowadays, with the help of the biotechnology, transgenic E. coli are used for the production of interferon. मग आता आपल्याकडे इंटरफेरॉन प्रोड्यूस करणारा जो काही जीन आहे तो जीन त्या ई कोलायच्या जिनोम मध्ये ऍड करायचा आणि ई कोलाय आपल्या टाकलेल्या जीन्समुळे इंटरफेरॉन तयार करतं, ते इंटरफेरॉन मग आम्ही वापरायचं. हे बायोटेक्नॉलॉजी मध्ये पॉसिबल आहे. टुडे वी अगेन, आता आपल्याला इथे जीन थेरपी बद्दल बोलायचं आहे. जीन थेरपी काय आहे? ही एक उपचार पद्धती आहे, जनुकीय उपचार पद्धती. जीन थेरपी जेनेटिक डिसऑर्डरला क्लिअर करते, ती सोमॅटिक सेल मध्ये असलेली. ठीक आहे बेटा, जेनेटिक डिसऑर्डर, द डिसऑर्डर विच इज पास्ड फ्रॉम दी वन जनरेशन टू दी नेक्स्ट जनरेशन जातात, त्याला आपण जेनेटिक डिसऑर्डर असे म्हणू. त्यानंतर एक फिनाइल कीटोन्युरिया आहे, PKU, arise due to genetic changes in the hepatocyte liver cell. PKU नावाचं एक डिसीज आहे ज्याचं नाव फिनाइल कीटोन्युरिया आहे. तो एक जेनेटिक हे आहे, डिसीज आहे. आणि हेपॅटोसाइट ज्या सेल्स आहेत, ज्या सोमॅटिक सेल आहेत म्हणजे लिव्हरच्या सेल, तर त्या हेपॅटोसाइट सेल मध्ये काहीतरी जेनेटिक बदल होतात आणि बदल झाल्यामुळे PKU नावाचा डिसीज होतो. ओके. मग आता हा डिसीज आपल्याला रिपेअर करायचा आहे. तर हा डिसीज रिपेअर करण्यासाठी जीन थेरपीचा उपयोग किंवा वापर केला जातो. ठीक आहे. दिस मेथड इज कॉल्ड ॲज अ सोमॅटिक सेल जीन थेरपी. या मेथडला म्हणतात सोमॅटिक सेल जीन थेरपी. आता ही जी जीन थेरपी आहे, ही जीन थेरपी फक्त सोमॅटिक सेल सोबतच काम करते. बॉडी सेल्स असतील, कुठल्याही प्रकारच्या बॉडी सेल. सोमॅटिक सेल म्हणजे काय? एव्हरी टाइप ऑफ द बॉडी सेल. फॉर एक्झाम्पल, फक्त एक्सेप्ट ओहम अँड स्पर्म, दीज आर नॉट बॉडी सेल. दीज आर, त्या जे आहेत तर त्या आहेत मुलांना आणि मुलींना जर्म सेल, म्हणजे त्यांच्यामध्ये अशी थेरपी पॉसिबल नाही. ठीक आहे. ऑल द सेल, सगळ्या सेल एक्सेप्ट स्पर्म अँड ओव्हा यांना सोडून इन द बॉडी आर कॉल्ड एज अ सोमॅटिक सेल. यांना सोडून बाकीच्या सर्व सेल ह्या कशा आहेत रे बेटा? सोमॅटिक सेल्स आहेत. ठीक आहे. आय होप आजचा सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ लेक्चर आवडला असेल. ज्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघितला त्या सर्वांचं अभिनंदन, त्या सर्वांचे थँक्स. आणि या संदर्भामध्ये आपल्या काही अडचणी असतील तर नक्कीच माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. टिल देन, गुड बाय. गॉड ब्लेस यू ऑल. स्टे सेफ, स्टे हॅपी.